वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण एकदम सोप्या पद्धतीने पिकॉक कसा काढायचा असतो ते बघणार आहोत। हा पिकॉक तुम्ही स्लीव्ज वरती काढू शकता किंवा ब्लाउजच्या बॅक साइडला सुद्धा काढू शकतात। आता यासाठी मी पहिल्यांदा या पद्धतीने पिकॉकचा आकार काढून घेतलेला आहे। तर यानंतर या इथे आपण पिंक कलरचा सिल्क थ्रेड घेतलेला आहे। मी या इथून सुईला खाली टाकला, खालचा दोरा वरती घेतला, पुन्हा इथे टाकलं, पुन्हा त्यानंतर इथे लॉक केलं, पुन्हा या इथे स्टिच केलं, इथून इथे लॉक केलं। सेम याच पद्धतीने पूर्ण इथे स्टिचिंग करून घ्यायची आहे या पद्धतीने। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिथे मार्क केलेला आहे बरोबर तिथूनच स्टिचिंग करायची। सिल्क थ्रेड आहे त्यामुळे बिलकुलही ओढायचा नाही। आता या इथे मी याला छानशी चेन स्टिचिंगने आउटलाइन करून घेतली आहे आणि त्यानंतर ही जी मोतीची चेन आहे ते इथे फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने चिटकवून घेतलेली आहे। आता हा जो मधला आकार आहे या मधल्या आकारमध्ये आपण फिल करणार आहोत। तर यासाठी साधा सिंपल सुई आणि दोरा घेतलेला आहे। यामध्ये या इथून पहिल्यांदा सुईला वरती काढायचं आणि यामध्ये दोन कलरच्या जरदोजीचा मी वापर करते, एक गोल्डन कलरचा आणि एक सिल्वर कलरची जरदोजी आहे। यामध्ये सर्वात पहिल्यांदा ही सिल्वर कलरची जरदोजी यामध्ये टाकली आणि या इथे स्टिच करून घेतलं। यानंतर पुन्हा इथून सुई वरती काढली, यामध्ये गोल्डन कलरची जरदोजी टाकायची, छान एक सेंटर लाईन पहिल्यांदा या लीफ मध्ये काढून घ्यायची जेणेकरून आकार छान येतो। मग बघा हे या पद्धतीने फिल करायचं। आता यानंतर हे जे पिंक कलरचे शुगर बीट आहेत याच्याने आपण पूर्ण इथे फिल करून घ्यायचं। बघा हे फिल केल्याच्या नंतर इतकं सुंदर दिसतं। आता यानंतर ही सुईमध्ये चार पदरी मोरपंखी कलरचा जो सिल्क थ्रेड असतो तो घेतलेला आहे। आता थोडासा तुम्हाला ब्लू दिसेल पण हा मोरपंखी कलरचा आहे।
आणि यानंतर या इथून आपण सुईला वरती काढणार आहोत आणि याला इथे थोडासा असं ट्विस्ट करायचं, थोडासा पिळ द्यायचा त्या खालच्या दोऱ्याला आणि फ्रेंच नॉट टाकायची आहे. पुन्हा एकदा सेम तसंच करायचं. या पद्धतीने सगळं पूर्ण फिल करून घ्यायचं. दिसताना मग खूप सुंदर दिसतं हे. आता याऐवजी तुम्ही फक्त साधी सिंपल मोत्याचे मणी आणि एक शुगर बीट करून जर लटकन टाईप केलं तर ते सुद्धा खूप सुंदर दिसतं. आता यामध्ये एकच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, सर्वात पहिल्यांदा या पद्धतीची आउटलाईन करून घेऊनच मग त्यानंतर मधात यायचं. म्हणजे पहिल्यांदा बाहेरून सुरुवात करायची आणि मग मधात करत यायचं. आता यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला ज्या डायरेक्शनमध्ये पाहिजे त्याच डायरेक्शनमध्ये करायचं. आता मला या इकडून या अशा डायरेक्शनमध्ये पाहिजे तर याच डायरेक्शनमध्ये करायचं. एक सरळ एक वाकडं जर केलं तर त्याची पूर्ण फिनिशिंग बिघडून जाते. त्यामुळे ज्या डायरेक्शनमध्ये तुम्हाला हवं आहे सेम त्याच डायरेक्शनमध्ये करायचं. या अशा छोट्या छोट्या जरी टिप्स लक्षात ठेवल्या की आपोआप करणं खूप सोपं जातं आणि विशेष म्हणजे फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येते. मग
बघा हे इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं। जर तुम्ही स्लीव्जवरती फक्त हे 2 जर मोर काढले, हे 2 जर पिकॉक काढली तर दिसायला खूप सुंदर दिसतात हे। याला काय नाही। आणि इथे मी फक्त फ्रेंच नॉट टाकून घेतलेले आहेत, लॉंग फ्रेंच नॉट। जर यामध्ये तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात। आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।